विकास, अरे विकास, झालं का तुझं? हो आई, झालंय माझं सगळं. लवकर उरकून घे बघ. काय तुम्ही मुलगा जायला निघाला आणि पेपर वाचत बसले? हे बघ बाळा, पहाटे उठून सर्व तुझ्या आवडीचे पदार्थ बनविले मी. काय तू पण ना, कशाला हे सगळं केलंस? स्वतःच्या जीवाला नुसती त्रास करून घेत असतेस बघ. आणि मी काय आता लहान नाही राहिलो, मोठा झालोय आता. झाली का तुझी सर्व तयारी? हो झालं, येतो मी. हे बघ बाळा, तू जीवनात कितीही मोठा होशील तरी तू आमच्यासाठी छोटा बाळच आहेस. हे बघ बाळा, 10वीला आपल्या गावात टॉप केले होते ना, तसे तुला शहरात जाऊनही टॉप करायचे आहे. आपल्या आई वडिलांचे आणि आजोबांचे नाव रोशन करायचे आहे. हो. ठीक आहे. चल, आजोबांचे आशीर्वाद घे. उशीर होतोय ना? हो. हे बघ बाळा, तुला गाव सोडून शहरात शिकायला जायचे आहे. तिथे चांगल्या पद्धतीने शिकायचे आहे, वेळेवर जेवण करायचे आहे. तुझ्या राहण्याची सगळी सोय करून ठेवली आहे. तिथे जाऊन काही अडचण पडल्यास तर मला सांग. चल, आजोबांना नमस्कार कर. छोड़ रहे मेरे को। एक गोड घ्या ना, ले एक कश पी ले. हे असलं काय घाणेरड आवडत नाही मला. ओए ले रे. बहुत मजा आएगा भाई. प्लीज लिव्ह मी अलोन, माझा मला अभ्यास करू द्या. एक गोड पी ना भाई. ओए एक ही पी ना. तुम्हाला बोललो ना, माझा मला अभ्यास करू द्यात. मला सोडा एकट्याला. छोड़ उसको, अभ्यास कर रहा है वो. कलेक्टर बनने वाला है क्या ये? बड़ा आदमी है वो. चल अपन चलते जन्नत में. अरे आराम से. अरे 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 अबे अभी तो और पीना है. चल अभी तो और एक दो मारना है ना. चल. रुपाली, तुला एक महत्वाचं बोलायचं आहे. हो बोल विकी, मी ऐकते. रुपाली, आपण गेली 6 महिने एकमेकांना ओळखतो. प्रोजेक्टच्या संदर्भात एकमेकांशी चर्चा करतो, एकमेकांना खूप सपोर्ट करतो. हो मग तसं नाही रुपाली, इकडे बघ ना माझ्याकडे. रुपाली, तू मला खूप आवडतेस. आय लव्ह यू. तू शुद्धीवर आहेस का? काय बोलतोयस? आपण दोघं जस्ट फ्रेंड्स आहोत. मी तुला अशा नजरेने कधीच बघितलं नाहीये. रुपाली ऐक, अगं माझा तसा विचार नव्हता. हे बघ, माझ्या मनातलं मी तुला बोललो. हे बघ रुपाली, मी तुझ्यासाठी काही पण करेन ग. हात सोड विकी. मी म्हणते हात सोड विकी. आय हेट यू. लक्षात ठेव, यापुढे मला तुझं तोंडही नको दाखवूस.
तू शुद्धीवर आहेस का? काय बोलतोयस? आपण दोघे जस्ट फ्रेंड्स आहोत. मी तुला अशा नजरेने कधीच बघितलं नाही. मजा करने आया है ये मजा. तसे तुला शहरात जाऊनही टॉप करायचे आहे. आपल्या आई वडिलांचे आणि आजोबांचे नाव रोशन करायचे आहे. लक्षात ठेव, यापुढे मला तुझं तोंडही नको दाखवूस. पैसे दे, पैसे दे, अरे नाही पैसे पैसे दे. माझ्याकडं. पैसे पैसे दे. तुला नाही पैसे पैसे दे. माझ्याकडं. नाही पैसे दे. पैसे. नाही पैसे माझ्याकडं. कळतं का नाही तुला? नाही पैसे. पैसे असून नाही म्हणते. नाही माझ्याकडं पैसे नाही, का? पैसे नाही. तुझ्या पोरीला मारून टाक, मारून टाकील तिला. पैसे दे. मार. पोरीकडं काय आहे तुझ्या? लय पोरीला मारून टाकी तरी पैसे. पैसे दे. शेत. पैसे दे. तरी पैसे घे. जा बाबा जा. आ! जा बाबा जा. बाबा मला पैसे पाहिजेत. बाबा मला आत्ताच्या आत्ता पैसे लागणार आहेत. का सुरू आहेस का तू? वारंवार तू पैसे मागतोय. काय झालं तुला? मला काही सांगू नका तुम्ही, मला फक्त पैसे पाठवा. मला आत्ताच्या आत्ता पैसे पाठवा. का? काय झालं सांग मला. काय होतं तिकडं? तुम्ही पैसे पाठवा, नाहीतर माझं मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे ना. हे बघ, असं काय करू नको. ते पैसे पाठवतोस आणि मी येतो तुला भेटायला. मला तुम्ही पहिले पैसे पाठवा. मला पैसे पाठवा. मी खरंच काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईन. अरे कर. अरे साल्यांनो, तुम्हा सगळ्यांना चढली आहे. अरे भाऊ, आम्हाला चढली नाही, अजून आमची सुरुवातच झाली नाही. बरोबर बोलतोय. आम्हाला कुठे चढली? आपल्याला नाही चढली. आपल्याला नाही चढली. अरे येड्यांनो, तुम्ही सगळे टून झालाय. तू नाही. तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करा, मी येतोच. अरे थांब ना का. अरे एवढा कोण जाणार राजा. अरे साल्यांनो, ते 4 बियर घेऊन बसलोय, तरी मला अजून चढली नाहीये. आणि तुम्ही साले एकाच बियर मध्ये लोड झाला. अरे तुला 4 का? मला 6 मध्ये 20 चढला. याला चढली. याला चढली. आपल्याला नाही चढली. आपल्याला नाही चढली.
हॅलो बाबा. हा बोल बेटा. जरा का फोन लावलास तू? मला पैसे लागणार होते. तुला परवा दिवशीच पैसे दिले होता ना तुला? हो बाबा, मला एका प्रोजेक्टसाठी पैसे लागणार होते. अच्छा, किती हवे तुला? बस 5,000 रुपये. ठीक आहे, पाठवतो तुला. हो बाबा. क्या भाई, पार्टी? देख भाई, आज भी साइड पे रहना पड़ेगा क्या यार? फिर? कुछ तो जुगाड़ कर यार. देख, सिगरेट भी बुझा. देख, मंगा दो यार, कुछ तो चखने अरे के क्या साथ. बात है भाई. तुम्हाला काय वाटलं मी असताना तुम्हाला उपाशी राहावं लागेल काय? आज तो पार्टी है. क्या बोलता है भाई? बोल, तेरे को क्या चाहिए? मेरे को भाई 4 बियर, 2 वोडका और एक स्प्राइट. और हाँ, अरे एक मेरी 90. अलग से. हाँ नहीं, उसके बगैर नहीं जमता भाई. 4 बियर, 1 वोडका और 1 स्प्राइट और चखना अलग से. जल्दी से ला. आज तो दिल खुश कर दिया भाई. इसी बात पे एक कष्ट तो बनता है. एक कष्ट तो बनता है. आज की पूरी रात अपनी है. ला
मजा आ गया. घेतला जातोय. विद्यार्थी मित्रांनो, धोंडूची कहाणी आपण जाणतोय, तर ती बघून आपण नक्कीच काहीतरी शिकले पाहिजे. विकास दारूच्या नशेत मारला आणि त्याच्या आई वडिलांनी व्यसनमुक्तीचा विडा उचलला. जनजागृती करत धोंडू सारखे अनेक व्यसनी आज चांगले जीवन जगत आहे, व्यसनमुक्त जीवन जगत आहे. आपणही मोठे होऊन व्यसनाच्या आहारी न जाता व्यसनमुक्त जीवन जगा आणि व्यसनमुक्तीबाबत समाजालाही जनजागृती करा. नमस्कार मंडळी, नमस्कार भाऊ. मित्रांनो, आज या सत्कार समारंभाच्या प्रसंगी दारूच्या नशेमुळे अगदी अव्याहतपणे माझ्या जीवनाची धुळधाण झाली. माझा सोन्यासारखा संसार हा मातीमोल झाला आणि आपण सगळ्यांनी बघितलंय. मी माझ्या बायकोला रोज दारू पिऊन मारायचो. माझ्या मुलांच्या शिक्षणाकडे माझं लक्ष नव्हतं. माझ्या गल्लीपासून तर माझ्या पूर्ण समाजात माझी शीत व्हायची, कारण मी व्यसनाने, मी दारुडा म्हणून माझ्या नावाची खेती झाली, माझी बदनामी झाली, माझी मान सन्मान प्रतिष्ठा फार धुळीला मिळाली. पण आई वेळेस बाबा आणि आई आले. त्यांनी मला ह्या बॅड ॲडिक्शनबद्दल
वाईट व्यसनांपासून परावृत्त करणं, दारूमुळे होणारे दुष्परिणाम, सिगरेट, गांजा, चरस, अफीम यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम समजून सांगितले. पुनश्च एकदा मिळवण्याचा मी प्रयत्न केला आणि मी त्या पद्धतीने त्या स्टेपला आलो देतो. आणि याचं सगळं श्रेय जातं ते फक्त आमच्या संग्रामदादांचे आई वडील म्हणजेच आमचे आई बाबा यांना. खरंच मी म्हणजे ना विकतच्या आई बाबाचं जेवढं उपकार मानेल ना तेवढं खरंच कमी आहे बरं का. बाबा आज तुमच्यामुळं खरंच माझा सुखी संसार झालाय माहिती का. आजही मला माझ्या बाळाची आठवण येते. चूक आमचीच आहे, आम्ही वेळेवर त्याच्याकडे लक्ष दिले नाही व्यवस्थित. तो वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन कायमचा आम्हाला सोडून गेला. अशा वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन आपले अनमोल जीवन नरक बनवून नष्ट करू नका. जे आम्ही गमावले ते तुम्ही गमावू नका. जीवन अनमोल आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन नष्ट करू नका. वेळेवर आपली जबाबदारी ओळखा आणि आपले जीवन आनंदाने आणि सुखाने जगा. नमस्कार. बघितलं आपण सर्वांनी कसा ढोंडू व्यसनाच्या मार्गातून मुक्त झाला. हीच खरी आपली दौलत आहे. आपण सगळे व्यसनाच्या नादी जाऊ नका. आज खरंच आपल्या सगळ्यांना सांगण्यात एक अत्यंत आनंद होतोय की आज विकासचे वडील, त्यांची आई एक उपक्रम राबवून त्यांनी आमचा जीव वाचवला आणि आम्ही त्यांचा मुलाचा जीव गमावला. आज आमच्यामुळे त्याला व्यसन लागलं आणि त्याला व्यसन मुक्त नाही पण व्यसनापासून तो मुक्त झाला. आज खरंच आई बाबांचे मानावर तेवढे कौतुक आहे. मला तर जास्त बोलता पण येणार नाही कारण की आज आई बाबा दिसते पण आमचा मित्र विकास दिसत नाहीये. एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि मित्रांनो, खरंच तुम्हाला जाता जाता एक सांगतो की कधीच व्यसन करायचं नाही जीवनामध्ये. कारण आपल्याला व्यसनमुक्त भारत करायचं असेल तर व्यसनापासून दूर राहणं हे खूप गरजेचं आहे. जीवन अनमोल आहे. वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन नष्ट करू नका. आपली जबाबदारी वेळेवर ओळखा. आपले जीवन आनंदाने आणि सुखाने जगा. धन्यवाद.